मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोगाचेही काम जोरात सुरू आहे। मराठा सर्वेक्षणाचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। आणि यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेले आहे आणि त्यामुळे जरांगी नेता आंदोलन थांबवावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। पावर काम कर रही है 3 ड्यूटी में 3 शिफ्ट में, इसलिए जल्द से जल्द वो डेटा आएगा। मागासवर्ग आयोग वो डेटा कलेक्ट करेगा, एनालिसिस होगा और फरवरी में विशेष अधिवेशन विशेष सत्र बुलाया जाएगा और मराठा समाज को आरक्षण का निर्णय लिया जाएगा। मराठा समाज को आरक्षण देते समय ओबीसी समाज हो या अन्य कोई समाज हो, उस पर कोई अन्याय नहीं होगा, उनको किसी तरह की हानि नहीं होगी, उनका आरक्षण कम नहीं होगा। ये सरकार की अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस जिम्मेदारी है और इसलिए सरकार एक तरफा पॉजिटिव है तो आंदोलनकर्ताओं ने भी पॉजिटिवली इसे सोचना चाहिए, पॉजिटिवनेस दिखाना चाहिए। सकारात्मक दृष्टि से उन्होंने ये आंदोलन नहीं करना चाहिए, ऐसा मेरा अपील है। 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्ही सापडली, मग प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? करा ना आरटीसी 3 झालं 1.5 महिना सांगतो आम्ही तुम्हाला, 1-2 दिवस नाही ना। मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला एवढा सन्मान मराठ्यांनी दिला, आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी दिला नसेल। मग साहेबांनी ते तरी शिंदे साहेबांना लक्षात घेणं गरजेचं आहे की यांना नोंदी आपण जे मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र देऊ, त्यांच्या नातेवाईकाला देऊ। 54 लाख प्लस इतका आकडा झालाय, त्याचा डेटा आम्हाला त्यांनी द्यावा आणि सगळ्या सोयऱ्यांचा वोट हुकूम काढावा। इतकं सोपं आहे, याच्यासाठी कशाला 2 आणि 3 दिवस पाहिजे, एका दिवसात होतंय। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आवाहन जरी केलं असलं तरी आंदोलन पाठीमागे नाहीच, मुंबईला मोर्चा जाणार। अहो, आव्हान त्यांनी काय केलंय, फेब्रुवारी अखेरपर्यंत ते आरक्षणाचं आम्ही कुठे नाकारलंय, परंतु आता आपल्या समोर ज्या नोंदी आहेत त्याचं काय, म्हणजे आमच्या हक्काचं देश सोडून त्याच्या मागे पळायचं, ते उद्या टिकन नाही टिकन कोणालाच माहित नाही, म्हणजे पुन्हा तेच उद्योग आमच्या मागे। आमच्या हक्काचं तुम्हीच सापडेले ते द्या।